Today we are going to discuss about lesson of 8th class. The title of the lesson is The Song of Songs. म्हणजे गाण्याचं गाणं. It's a very interesting story. It is related to the music. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि संगीत विषयाशी संबंधित स्टोरी आहे. So we should have to listen the story very carefully. म्हणून आपण कथा खूप काळजीपूर्वक ऐका. It means with the help of this story we can take a lesson from the stories. या स्टोरीज मधून आपण एखादे लेसन जो आहे तो लेसन घेऊ शकतो. नाव we will just try to start the story by reading. आपण स्टोरीला सुरुवात करू. वाचन आणि स्टोरी सायमल्टेनियसली बोथ आपण सायमल्टेनियसली करूया. ओके. द सॉन्ग ऑफ सॉंग्स. Slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. या ठिकाणी स्लोली अँड जेंटली, सावकाश आणि हळुवारपणे, द एक्झॉस्टेड म्हणजे काय, टायर्ड, थकलेला, म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट म्हणजे सावकाशपणे हळुवारपणे दमलेल्या थकलेल्या त्या संगीतकारांनी त्याचा जो तानपुरा आहे तो तानपुरा कार्पेटवरती काय केला, ठेवला. कार्पेट म्हणजे गालिच्यावरती ठेवला. द एक्सक्विसाइट्स strain of the rag darbari still vibrated within the hall. बघा की though the musician laid his तानपुरा on the carpet, जरी सुद्धा त्या संगीतकाराने त्याचा तानपुरा गालिच्यावर ठेवलेला असला तरी सुद्धा एक्सक्युसाइट्स म्हणजे काय आपण म्हणू त्याला तर अप्रतिम, किंवा आपण त्याला काय म्हणू की स्ट्रेन ऑफ राग. स्ट्रेन म्हणजे काय, तो जी सुरावट होती ती सुरावट, त्या रागाची अप्रतिम सुरावट मात्र अजून सुद्धा राग दरबारीची काय करते, स्टील व्हायब्रेट विदिन द हॉल. त्या संपूर्ण हॉलमध्ये ती व्हायब्रेट होती. ती म्हणजे काय, जणू काय आपण त्याला म्हणतो की व्हायब्रेट होणे म्हणजे काय, घुमत होती. ओके. एम्पेरर अकबर लुक्ड ऑफ. इम्पेरियर जो सम्राट आहे अकबर, त्यांनी काय केलं, लुक्ड ऑफ, वर पाहिलं. हिज आईज लीड विथ ॲडमिरेशन. त्यावेळेला त्याच्या डोळ्यामध्ये त्याला ॲडमिरेशन म्हणजे काय, आपण त्याला म्हणू कौतुक, त्या ठिकाणी त्याच्या डोळ्यामध्ये तरळताना तरंगताना बघितलं. वंडरफुल ही सेड, आणि तो म्हणाला वंडरफुल, आश्चर्यकारक. सुपर्ब ही सेड, तो म्हणाला सुपर्ब. आय लिसन टू यू एव्हरी डे. मी तुम्हाला रोज काय करतोय, ऐकतोय. कोण म्हणाला, अकबर म्हणाला. कोणाला म्हणाला या ठिकाणी, तर त्या म्युझिशियनला म्हणाला की आय लिसन टू एव्हरी डे बट आय कांट सेम टू हॅव इनफ. परंतु आजचे इतकं समाधान मात्र मला रोज मिळालं नाही, आज खूप समाधान मिळालं, असं त्या अकबराने त्या म्युझिशियनला म्हणाला. तानसेन बो हिज इन हिज सायलेंट ग्रॅटिट्यूड. तानसेन, म्युझिशियनचं नाव काय, तानसेन. तानसेननी काय केलं, बो इन अ सायलेंट ग्रॅटिट्यूड, अगदी नम्रपूर्वक कृतज्ञतापूर्वक त्याने, बो म्हणजे काय, नम्रपणे आपली मान खाली झुकवली. व्हेन ही लिसन the statement of the Akbar. Okay, I think so you have the most wonderful voice in the world, said Akbar. अकबर म्हणाला की मला असं वाटतं की यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस. तुझा जो व्हॉइस आहे, तुमचा जो व्हॉइस आहे, तानसेनला म्हटलं की तो व्हॉइस कसा आहे, वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड, जगामधला अगदी आश्चर्यकारक तुझा आवाज आहे, असं तानसेनला अकबराने म्हटलं. बट आय डोंट शहनशाह. परंतु तानसेन म्हणाला, सेड तानसेन विथ अ स्माइल. स्मित हास्य केलं तानसेननी, आणि तानसेन असं म्हटलं की बट आय डोंट शहनशाह, मला तसं वाटत नाहीये की माझा आवाज वंडरफुल आहे म्हणून. देर इज समवन हू सिंग्स फॉर बेटर दॅन आय डू. देर इज समवन, कोणीतरी एक जण आहे की जे माझ्यापेक्षाही अधिक बेटर काय करतायत, गातायत. माझ्यापेक्षा बेटर, त्यांचा अधिक चांगला त्यांचा आवाज आहे. रिअली, क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. अविश्वासाने अकबर म्हणाला, रिअली, खरंच. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट्स. मी त्यांना माझ्या दरबारामध्ये काय केलं पाहिजे, गाण्याची संधी दिली पाहिजे, गाण्याला बोलावलं पाहिजे. कॅन यू अरेंज इट. तसं तुम्ही अरेंज करू शकता का, तसं घडवून आणू शकता का तुम्ही, त्यांना आपल्याला दरबारात गाता येईल असं काही घडवून आणू शकता का. तानसेन शुक्ड हिज हेड. तानसेननी त्याची मान हलवली, पण ही शुक हिज हेड, व्हॉट कॅन से दॅट, निगेटिव्हली, नकारात्मकतेने त्याने त्याची मान हलवली. पण तानसेननी, आय एम अफ्रेड, मला भीती वाटते. त्यांनी सांगितले की ही विल नॉट कम सर. त्यांनी सांगितले की महाराज की ते या ठिकाणी येणार नाही, मला थोडी भीती वाटते की ते येणार नाही, आपण जरी इन्व्हाइट केलं तरी येणार नाही. व्हॉट,
not even if he hears that the emperor himself has summoned him. तो not even what, not even काय की त्याला इतकं की even he hears that की त्यांनी ऐकलं की एम्पेयर सम्राट अकबर आणि सम्राटांनी काय केलं, एम्पेररनी हिमसेल्फ हॅज समन हिम, समन म्हणजे काय कॉल हिम, बोलावलं तरी सुद्धा येणार नाही. व्हॉट, नो नॉट इव्हन देन, त्यांनी सांगितलं नाही तरी सुद्धा नाही. ओके, दिस इज रिअली वुड हॅव इनरेज्ड एनी अदर इम्पेरियर्स. हे उत्तर ऐकून दुसऱ्या कोणी इम्पेरियर जर सम्राट असता तर त्याला इनरेज म्हणजे बिकम अँग्री, त्याला राग आला असता. बट अकबर वॉज डिफरंट, परंतु अकबर कसा होता, डिफरंट, वेगळा होता. व्हेरी वेल उस्तादजी, ते म्हणाले ठीक आहे उस्तादजी. सेड अकबर, अकबर म्हणाला ठीक आहे उस्तादजी. स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केअर्ड आईज, किंचित घाबरलेल्या डोळ्यामध्ये त्यांनी तानसेनच्या बघितलं आणि स्मित हास्य करत सांगितलं की कोई बात नाही उस्तादजी, व्हेरी वेल, ठीक आहे उस्तादजी. इफ ही डझंट कम, जर ते येत नसतील तर आय शॅल गो टू हिम, मी त्यांच्याकडे जाईल आणि मायसेल्फ मी स्वतः, विल यू टेक मी टू हिम, तुम्ही मला त्यांच्याकडे घेऊन जाल का. यस सर, हो यस महाराज, त्यांनी सांगितलं. प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम ॲज द एम्पेरियर ऑफ द हिंदुस्तान, तुम्हाला मी घेऊन जाईल पण तुम्हाला एम्पेरियर ऑफ द हिंदुस्तान, हिंदुस्तानचं सम्राट किंवा बादशाह म्हणून तुम्हाला येता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक, अकबराने सांगितलं तानसेनाला की तानसेन, आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक, एक संगीत विषयाचा निस्सीम चाहता म्हणून मी काय करेल, येईल असं त्यांनी सांगितलं. संत हरिदास वॉज द मॅन, ते व्यक्ती कोण होते, संत हरिदास. आणि तानसेन हॅड स्पोकन ऑफ, तानसेनने स्पोकन ऑफ बोलला की ते व्यक्ती कोण आहे, तर संत हरिदास नावाची व्यक्ती आहेत. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर, की जे तानसेनचे संगीत विषयाचे टीचर, गुरु होते. अँड ही लिव्ड द ऑस्टियर लाईफ ऑफ अ हर्मिट, आणि ते त्यांचं साधं सुध जीवन, हर्मिट म्हणजे एकांतवासामध्ये घालत होते. कोण, संत हरिदास. व्हेन तानसेन अँड द एम्पेरियर रीच हिज हट, जेव्हा तानसेन आणि सम्राट एम्पेरियर बादशाह जेव्हा त्या सेंट हरिदासच्या हट म्हणजे झोपडीपर्यंत पोहोचले, ही वॉज बिझी विथ हिज डेली कोर्स, त्यावेळेला संत हरिदास जे होते ते त्यांच्या दैनंदिन काम करण्यामध्ये बिझी म्हणजे मग्न होते. व्हेन दे आस्क्ड हिम टू सिंग, जेव्हा त्यांना गाण्याचं काय म्हणा पण आज त्यांना विचारलं की त्यांना सांगितलं गाणं गाण्याच्या संदर्भात, ही स्माईल बट सेड फर्मली, त्यांनी स्मित हास्य केलं आणि त्यांनी फर्मली अढळपणे त्यांनी सांगितलं, काय सांगितलं, आय एम लॉंग पास द एज ऑफ सिंगिंग, आता माझं गाणं गाण्याचं वय निघून गेलं असं त्यांनी फर्मली निश्चितपणे त्यांनी सांगितलं. इवन हिज फेवरेट पीपल कुड नॉट परस्यूड हिम, इतकंच काय त्यांचा जो फेवरेट पीपल म्हणजे शिष्य जो होता ते शिष्य म्हणजे तानसेन सुद्धा त्यांना परस्यूड करू शकला नाही. म्हणजे काय करू शकला नाही तर त्यांचं मन मात्र तो वळू शकला नाही, टू चेंज हिज माइंड, त्यांचं मन वळवण्यामध्ये त्याला सुद्धा जमलं नाही. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राऊंड हिम, परंतु तानसेनला माहीत होतं की त्यांना नेमकं गेट राऊंड हिम म्हणजे त्यांना कसं तयार करायचं हे तानसेनला माहीत होतं. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु, त्यांनी काय केलं, प्रस्ताव मांडला गुरुसमोर की मला तुमच्यासमोर गाणं गायचं आहे. अँड ही मेड द डिलिबरेट मिस्टेक, आणि त्यांनी त्या गाणं गाताना काय केलं, डिलिबरेटली म्हणजे मुद्दामून मिस्टेक म्हणजे चूक केली गाण्यामध्ये. दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन क्राईड द टीचर, टीचर त्यावेळेला मोठ्याने ओरडले की तानसेन इट इज नॉट द राईट नोट, म्हणजे हा योग्य सूर नाही असं गुरुजी म्हणजे संत हरिदास मोठ्याने ओरडले. अमेझिंग, आश्चर्य झालं. व्हॉट हॅज हॅपन टू यू, आश्चर्य वाटते की नेमकं तुला काय झालं असं गुरुजींनी तानसेनला म्हटलं. तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर, तानसेनला त्या टीचरला काय म्हणायचं ते काही त्यांच्या लक्षात आलं नाही. अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन, आणि पुन्हा त्यांनी ती मिस्टेक केली कोणी, तानसेननी गाण्यामध्ये. एक्झॅस्परेटेड म्हणजे काय, बिकम अँग्री, रागावून वैतागून सेंट हरिदास टूक द तानपुरा फ्रॉम तानसेन्स हँड, रागाणी आणि वैतागून संत हरिदासांनी तानसेनच्या हातामधला तानपुरा घेतला. अँड सॅंग द राईट नोट, आणि योग्य सूर त्यावेळेला त्यांनी लावला. देन ही वेंट ऑन द नेक्स्ट अँड नेक्स्ट, आणि असं करून ते पुढे 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 गात राहिले. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट, संपूर्ण जंगलामध्ये ते संगीत पसरलं. लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ
dawn. सकाळच्या सूर्याचे जे किरण आहे त्या किरणासारखं ते संपूर्ण जंगलामध्ये तो स्वर ते संगीत पसरलं. और द फ्रॅग्रन्स ऑफ द जॅस्मिन, जसा जॅस्मिन म्हणजे जाईच्या फुलाचा सुगंध पसरावा त्या पद्धतीने त्या संगीताचा सुगंध जंगलामध्ये पोहोचला. बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम ॲज इफ दे वेअर हायप्नॉटाइज. तानसेन आणि अकबर त्यांचं गाणं इतकं मन लावून ऐकत होते की जणू काही ते हिप्नॉटाइज झाली. हिप्नॉटाइज झाले म्हणजे काय, अगदी तल्लीन झाले, अगदी त्यांना मोहिनी टाकली अशा प्रकारे ते ऐकत होते. द इम्पेरियर रिअलाइज दॅट, इम्पेरियरला जाणीव झाली, इम्पेरियरला सम्राटाला जाणीव झाली, बादशाला जाणीव झाली दॅट द तानसेन हॅड स्पोकन द ट्रूथ्स. त्याला जाणीव झालं की तानसेन जे बोलला ते सत्य बोललेले याची जाणीव त्यांना झाली. ही हॅड नॉट नोन दॅट म्युझिक कुड बी लाईक दिस. त्यांना माहीत नव्हतं की संगीत सुद्धा असं काही असू शकतं म्हणून. ही हॅड सर्टनली नेव्हर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर. याच्या अगोदर कधीसुद्धा त्या बादशाने असं गाणं असं संगीत ऐकलेलं नव्हतं. ॲज दे वॉक्ड बॅक, जसे ते परत येण्यासाठी निघाले, द इम्पेरर सडनली ब्रोक द सायलेन्स टू आस्क तानसेन. आणि त्यावेळेला सम्राटाने अचानक काय केलं, शांतता भंग केली. टू आस्क द तानसेन, तानसेनला विचारलं आणि त्यामधून शांतता भंग झाली. तानसेनला काय विचारलं, व्हाय कांट यू सिंग लाईक हिम उस्तादजी. त्याने म्हटलं की उस्तादजी आपण या गुरुजीसारखं संत हरिदास सारखं का बरं गाऊ शकत नाही असं विचारलं. त्यावेळेला त्या ठिकाणी संपूर्ण शांतता भंग झाली. तानसेन स्माईल, तानसेनला स्मित हास्य केलं. शहनशाह, तानसेन म्हणला शहनशाह, आय सिंग ॲट युअर कमांड, द कमांड ऑफ एम्पेरियर ऑफ हिंदुस्तान. त्याने सांगितलं की बादशाह मी गातोय हे तुमच्या कमांड म्हणजे तुमच्या आज्ञेने गातोय. मी गातोय कोणाच्या आज्ञेनं, द एम्पेरर ऑफ द हिंदुस्तान, हिंदुस्तानच्या सम्राटाच्या किंवा बादशाहच्या आज्ञेनं मी गातोय. बट गुरुजी सिंग्स फॉर वन, पण गुरुजी जे गातात ते एका व्यक्तीच्या आज्ञेने गातात. इज अ मास्टर ऑफ इव्हन किंग्स, की जो व्यक्ती मास्टर आहे म्हणजे राजाचाही राजा आहे अशा व्यक्तीच्या आज्ञेने ते गातायत. गॉड, आणि त्यांचं नाव काय, गॉड म्हणजे ईश्वराच्या आज्ञेनं गुरुजी गातायत असं त्यांनी सांगितलं. हिज म्युझिक स्प्रिंग फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल. त्यांचं जे संगीत आहे ते संगीत डेप्थ ऑफ द सोल म्हणजे अगदी आत्म्यापासून मनापासून त्यांचं संगीत काय होतं, स्प्रेड होतं, बाहेर येतं. अँड फ्री, मुक्त होतं. अँड अनसेकन फॉर, आणि ते स्वछंदी बनलेलं असतं. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक, हाऊ कॅन आय, मी कसं काय अपेक्षा करू शकतो की माझं जे संगीत आहे टू बी ब्युटिफुल अँड डिव्हाइन, माझं संगीतसुद्धा गुरुजीसारखं सुंदर आणि दैवी असेल अशी मी कशी अपेक्षा करू शकतो असा प्रश्न त्या ठिकाणी तानसेननी कुणाला केला, अकबराला केला. हे लक्षात घ्या. हिअर वी हॅव कम्प्लिटेड आवर लेसन. या ठिकाणी आपला लेसन कम्प्लीट झाला. बट फ्रेंड्स रिमेंबर वन थिंग, मित्रांनो एक लक्षात घ्या, गुरु हा नेहमीसाठी गुरु असतो, शिष्य हा नेहमी शिष्य असतो. शिष्याला गुरुची बराबरी करणं शक्य नसतं, हे लक्षात घ्या. गुरु गुरु असतात. या स्टोरीमधनं आपल्याला हेच सांगायचं की व्हॉट वी कॅन से दॅट व्हेनेवर समवन जस्ट ट्राय टू ॲडमायर अस, कोणी आपलं कौतुक करतं त्यावेळेला लक्षात घ्यायचं की आपण ज्यांच्याकडनं शिकलो ते गुरु आपल्यापेक्षाही सुपेरियर आहेत हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला लाईफचा खरा अर्थ कळेल. हिअर वी हॅव कम्प्लीटेड दिस स्टोरी. आपण ही स्टोरी कंप्लीट केली, हा लेसन कंप्लीट केला. यावरचे डिफिकल्ट क्वेश्चन सर्वांनी पाहून घ्या, ते क्वेश्चन सॉल्व करा. डिफिकल्ट वर्ड्स जे असतील ते डिफिकल्ट वर्ड्स पाठांतर करा. सर्वांना परीक्षेसाठी आणि अभ्यासासाठी ऑल